19 वर्षापूर्वी मी गेलो होतो, पण तरीही जर पोलिसांना काही माहिती हवी असेल आणि गरज वाटत असेल तर बिलकुल त्यांनी नार्वेकरांना पण चौकशीला बोलवावं, काही हरकत नाही. नाही, मी तर म्हटलं ना की केसरकर जे काही बोलले, केसरकरांना हे सुचवायचं होतं का की अहो मी तर फक्त मीडिएटर आहे, परंतु खरातांचे परमभक्त एकनाथ शिंदे आहेत, हे उजेडात आणण्यासाठी जाणीवपूर्वक केसरकर बोलले आहेत का? केसरकर ठरवून एकनाथ शिंदेंना खरातांचा सगळ्यात मोठा वरदहस्त असणारा नेता हे सांगू पाहतायत का? हे आता केसरकरांनी स्पष्ट केलं पाहिजे. बकरा केला जातो असंही त्यांनी शब्द वापरला. कोण बळीचा बकरा करतय? त्यांना काय संबंध आहे बळीचा बकरा करण्याचं? इकडे काहीतरी मला वाटतंय त्या गोरेबाई पण म्हणाल्या की मला विनाकारण मध्ये आणलं जाते. कुठल्या मंत्र्या, कुठल्या खात्याच्या मंत्री त्यांना होणार होत्या? कुठला आत्मविश्वास होता त्यांना की मी मंत्री होणारच होते? तुम्हाला काही सटरफटर खात्याचं मंत्रीपद मिळणार होतं काय? कशामुळे मंत्रीपद देतील त्यांना? अख्खी पुण्याची शिवसेना ज्यांनी विकून खाल्ली त्यांना का लोक मंत्री करतील? पण असो, मला हा विषय याच्यावरचा फोकस हलवायचा नाही. हा भोदू बाबा डोर टू डोर व्हिजिटला जायचा आणि डोर टू डोर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा ताई, आणि अमावस्या आणि पौर्णिमाला मोठे उद्योगपती बड्या बड्या महागड्या गाड्या त्याला सोबत घेऊन जायसाठी यायच्या. तुम्ही नुसत्या गाड्या म्हणताय. हेमंत गोडसे लोकसभेच्या वेळेला हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळत नव्हती. हेमंत गोडसेंनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून खरातला प्रायव्हेट चार्टरने अमित शहा यांच्याकडे घेऊन गेलेला आहे आणि त्याचे सगळे ती माहिती आता पुढे येत आहे. त्यामुळे जे केसरकर जे म्हणतायत की अनेक लोक होते, तर केसरकरांना स्वतःच्याच पक्षातल्या अनेक लोकांना केसरकरांनीच आता स्वतःहून रडारवर आणलेलं आहे. कारण केसरकर म्हटल्यानंतरच आम्ही त्या दिशेने जरा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ज्या माहितीत आम्हाला असं कळलं की जो अमित शहा आणि खरात याचा जो फोटो दिसत आहे, हा फोटो त्याच वेळचा आहे जेव्हा हेमंत गोडसेने खरातांना तिकडे नेलेलं होतं. शिक्षण क्षेत्रात देखील याचा दबदबा होता का अशी एक चर्चा सुरू आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याचा जो विषय आहे, त्या मंत्री असताना त्याच्या खरातच्या भावाला शालार्थ आयडी मिळालेला आहे. एक्झॅक्टली शालार्थ आयडी घोटाळ्याचा जो विषय आहे, या विषयाशी संबंधित इवन दो अनेक शाळा ज्यांची पटमान्यता, ज्यांची पटसंख्या कमी झाली आहे पण मान्यता रद्द होईल का अशी भीती आहे, अशा शाळा वाचवण्यासाठी सुद्धा अनेक संस्था चालक केसरकरच्या खरातच्या माध्यमातून केसरकरच्या संपर्कात येत होते अशी माहिती पुढे येते. त्यामुळे त्या सगळे संस्था चालक, त्या सगळ्या शाळा यांची सुद्धा चौकशी नक्की झाली पाहिजे. शालार्थ आयडी घोटाळ्यात खरातच्या सख्या भावाला जो शालार्थ आयडी मिळाला तो कसा मिळाला, कोणत्या आधारावर मिळाला, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. ताई, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी जो काही राडा झाला होता त्याच्यानंतर विधानसभेत त्याचे पडसाद उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. आता एकनाथ शिंदेंना कुठंतरी थोडंसं नाराजी दूर करण्यासाठी तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवले, तर दुसरीकडे मुंबईच्या आयुक्तपदी भिडेंना बसवण्याचं का सुरू झालं असं. मुळात तुषार दोशीच्या निलंबनाचा जो आदेश काढला होता तो आदेशच इतका चुकीच्या पद्धतीने निघालेला आहे. नीलम गोरे स्वतःला कितीही विद्वान समजत असल्या तरी जी गोष्ट आपल्या अधिकार क्षेत्रात नाही त्या गोष्टीवर त्यांनी ती कृती करायचा प्रयत्न केला. तुषार दोशींचं निलंबनच करायचं होतं तर ते निलंबन फलटण संपदा मुंडे प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी चाकणकरांना बोलायची संधी दिली, प्रेस घ्यायची संधी दिली, तिथेच दोषी चुकलेले होते आणि तिथेच दोषींना बिलकुल त्यावेळेला त्यांचं निलंबन करता येऊ शकत होतं. किंवा जिथे तुषार दोशींनी सातारा प्रकरणामध्ये तो प्रकाश शिंदे या शिंदेंचा भाऊ नाही अशी तद्दन चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा तुषार दोशींची कार्यपद्धती ही बिलकुल पक्षपाती आहे हे स्पष्ट झालं होतं. परंतु नीलम गोरेंनी याच्यातल्या एकाही गोष्टीवर कॉग्निझन्स घेतला नाही. आता विधान परिषदेत वर्णी लागण्यासाठी, स्वपक्षीय नेत्यांना खुश करण्यासाठी म्हणून त्यांनी निलंबनाचा आदेश देणं हे अतिशय चुकीचं होतं. या सगळ्यांच्या मध्ये आत्ता तुषार दोशीला सक्तीच्या रजेवर पाठवणं आणि भिडेंची आयुक्तपदी नियुक्ती करणं, याच्यात मी वेगळं सांगायची काय गरज आहे. सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे की मुख्यमंत्री मित्र पक्षाला